मला बोर लागून राहिलं व ती गरमी होऊन राहिली. माहित नाही काहून तर आज इतकं बोर लागून राहिलं मला. पण काहून इतकं बोर काहून लागून राहिलं? काहीतरी होऊन राहिलं डोक्यात. पण का? बरोबर आहे, मी ना आज वस्तीतला कोणत्याच चुगल्या चाळा नाही केल्या, म्हणून आज दिवस ना पूर्ण बोर गेला. आता कोणाच्या चुगल्या करू कोणाच्या नाही काही समजून नाही राहिलं. कोण भेटन मला का त्याच्यासोबत मी आपल्या चुगल्या चाळा करत बसेन? चल भाई, आज जाऊन येतो मार्केटमध्ये. भाजीपाला घ्यायला जायचं आहे आज. अरे भेटलो शिकार. आता हिच्यासोबत बोलतो मी. हिचीच तर वाट पाहत होती आतापर्यंत. आता हे भेटली. आता हे इले बोलतो. पण हिच्या चुगल्या नाही करीन बाप्पा. नाही तर हिच्या चुगल्या केल्या तर हे मला 2 चप्पलच मारायची आहे. हिच्या नाही करत, दुसऱ्याच्या करीन हिच्या समोर. हिच्या सोडून देतो आज. कायले एवढी खदड खदड हसून राहिली हो तू? का झालं हो तुले? अव तुले पण मला हसा येऊन राहिला. तू भेटली ना, मी खूप वेळची बोर होऊन राहिली होती. मी म्हणलं कोणी भेटलं नाही तर कोण आले पाहू, तर तू आली तितक्यात. म्हणून तुले पण मला हसा येऊन राहिला, म्हणून मी हसून राहिली. बाकी काही नाही. हो बरोबर आहे ना, गिरायकच पात्र आहे ते चुगला चढा करासाठी. बोर झाली असं नेवाली आता. नाही व तसं नाही, मी तुलाच पाहत होते. अहो बंद कर ना ते हसणं. कशी हसून राहिली तू लेडबंग्यासारखी? चांगली हस ना थोडीशी. हसता घिसता नाही येतं नको हसत जाऊ. बैचिंदासारखी नको हसू. अनुभव एकटीच चालली होता का? त्यासोबत आज गंगाधर भाऊ नाही आले? एकटीच चालली? कुठं चालली मी एवढ्या तावामध्ये? चेहऱ्यावर तर खूपच राग दिसून राहिला आज. झगडा झाला का सुनायसोबत? का गंगाधर भाऊ सोबत झगडा झाला? अहो नाही, कोणासोबत झगडा नाही झाला. हे गेले वावरामध्ये तर मी म्हणलं चाल भाजीपाला घेऊन येतो. भाजीपाला तर आणायला लागेल ना, किती दिवसाचा भाजीपाला नाही आणला आहे घरी. तोच भाजीपाला खात आहे. आता वावरातला होता तेवढा संपला. आता उन्हाळ्यात का लागणार आहे? तर मी म्हणलं चाल मीच जातो आणि मीच घेऊन येतो. म्हणून मी एकटीच चालली. तुला चालायचं असेल तर चाल. नाही मी नाही येत, मला काम आहे. मी अशीच बसली होती बाहेर. मी म्हणलं आता काय करू, म्हणून मी सावलीत बसली होती तर तू भेटली. मग हो माहिती आहे किती कामं राहते तुले. तर गावभर फिरत बसली असेल तू. नाही व तुला तर काही दिसते. अन कावर तू चालली का? त्या 2 सुना हाय, पोरं हाय, गंगाधर भाऊ आहे, तरी तू बाजारात चालली. ताईला काऊन नाही पाठवलं? नाही तर पोराला सांगते आणण्यासाठी. काय ना आणून दिलं असतं भाजीपाला. तू चालली तेवढा उन्हीत. अहो ताईला कामं नाही राहत का बा? माझ्या मागं फिरण का? गंगाधर भाऊ गेले वावरामध्ये आणि सुना हाय घरी काम करत ना, पोरं गेले कामावर. म्हणून मी चालली एकटी आपली थैला घेऊन. हां बस ना जरा. बस ना, उभ्या राहायचं. बस थोडीशी माझ्यासोबत गोष्टी करू लागशील. बस. नाही हो बसत नाही, ऊन लागून राहिली आता खूपच. पटकन जाऊन येतो म्हणलं आता. कायले फालतू उन्हीची बसत राहू अजून कामं सोडून. चाल मी निघतो. नाही तर बस ना, का निघतो करते. बस थोडीशी. अन का व त्या घरची बुडी दिसून ना राहिली? कुठं गेली होती वाली? व माई बुडी गेली तिच्या लेकीकडे. राहिली म्हणजे बुडी तनफन करते नुसती. धाडलं तिले तिच्या लेकीकडे. तुला धाडलं का हो तिले? त्या बोलण्यावर गेली का होती वाली? नाही व माया बोलणार कुठं गेली. तेच म्हणे मी जातो माझ्या लेकीकडे. सुट्ट्या लागल्या. आता मला जाय तिकडे. दिली तिची शिदोरी बांधून गेली ती आपल्या लेकीकडे. काय माय डोकं खात बसली होती नुसती तशी पण खूप. हो बरोबर आहे. ते राहिले तुला चुगल्या चाळा कुठं करायला भेटते? गाव हिंडायला नाही भेटत ना. बरोबर आहे. मग म्हणलं बा तुला? नाही काही नाही म्हणलं मी ना. बरं झालं म्हणलं गेली तर. ते राहिली म्हणजे मला कुठंच नाही जाऊ दे. मीरा घरातच बसायला लावते गाडून. बरं झालं गेली तर. जाय म्हणा तिकडे. जाते तर येईन 1 महिन्यानं तर 8 दिवसानं. का व कायची मीटिंग भरली आहे? कायची मीटिंग भरली आहे तुझ्या दोघांची? सांगा ना जरासं मला पण. मी पण सांगू लागतो काही. अरे मंगला ये ना. बस. कुठं चालली होतो आपला हंडा घेऊन? अहो पाण्याला चालली ना. नळ नाही आला ना आमच्या घरचा. सकाळी येते पण आला नाही. एवढं ऊन तपून राहिली तर नळ आले कोणतं हे भूत जमला तर माहीत नाही.
लेकाचा येऊन नाही राहिला किती वेळचा. 2 दिवस झाले मी सरकारी नळावर जाऊन पाणी भरून राहिली ना. आता काय करू, मला चालली हंडा घेऊन आपला सरकारी नळावर. माय बाई, का हो? आमच्या घरात येऊन राहिला आणि त्या घरचा काम नाही येऊन राहिला ना? हो ना, मग आमच्या घरचा येऊन राहिला आणि त्याच घरचा नळ काऊन नाही येते मग? बुजला गिजला असेल ना थोडंसं म्हणशील ना. हिच्या बुडीला कायच्या सुट्ट्या लागल्या हो? सरकारी नोकरीच्या लागल्या का? अहो नाही, जातो म्हणे तर जा म्हणलं तिकडे. जाईल एकाने. मला काय? गेली म्हणजे बरंच आहे. बरं चालली मी पाण्याले. नळ चालला जाईन तर मला पंचायत होऊन जाईल. माझ्या घरी काहीच पाणी नाही आहे, एक बूंद पण पाणी नाही आहे. ओरडन ते दिनेशराव ओरडन. पाणी नाही आणलं का म्हणा, निस्या कुचऱ्या गोष्टीच करत राहते का म्हणून तू म्हणून वस्तीमध्ये गेली म्हणजे. जातो मी. अहो राहते ना नळ, सरकारी नळ दिवसभरच राहते. काय एवढी काही करून राहिली? बस ना, बोल ना थोडीशी. तो हंडा पकडून उभी आहे, ठेवून तो हंडा खाली. नाही व खालीच आहेत होंडा. बोल ना बोल. आता हा उभी तर बोलून घे, मग मी जातो नदीवर, नाही तर सरकारी नळावर जातो. कुठं ना कुठं पाणी भेटूनच जाईन घरी येण्यासाठी. आणि हो, तुकाराम भाऊ ते दिसूनच नाही राहिले. काऊन म्हैस चरायला गेले का? नाही दिवसात ते घरी राहते कधी कधी. काऊन गड्या कुठे गेला? अगं हो, म्हैस चरायला गेले ना ते. त्याला पण शिजोरी बांधून दिली आणि गेले ते. तर येईन 6 वाजता आता घरी. हो ग, काल तिसून कुठे गेली होती? मला दिसली जाताना. काहीतरी सामान होतं त्या तिच्या हातामध्ये. मी मला विचारलं तिला, तर मला काही सांगितलंच नाही तिनं कोणत्या कामासाठी गेली तर. मला म्हणे काकू जातो नाही येतो म्हणे, असंच म्हणलं फक्त. काही झगडे बिगडे झाले का तुमच्या घरी? गेली का ते? आपल्या मायबापाकडे गेली का? हट वा, मायबाच्या घरी कायला जाईन? काय झगडा झाला आमच्या घरी? आहे ते घरीच. तिला काही काम असन ते म्हणे मला काही सामान घ्यायचं आहे म्हणे मेकअपचं. मी मला जातो म्हणे बाजारात, तर मग गेली ते. मला जाय येतो म्हणलं तर नाही म्हणे, तर गेली इथे एकटीच. ते इथे घरी नाही होती लहानवाली, एकटीच गेली. पण तीच मोठी सून मोठी आहे बा. हे कडाय बोलत नव्हती बरोबर. तर जाऊ दे ना, हे कळायचं तुला का करायचं आहे? तू कायले टेन्शन घेते तिचं वाले एवढं? पण कोणी बोलत आहे तर बोलायला पाहिजे ना तिला, विचारायला पाहिजे काकू का कसं. काहीच नाही विचारलं, चालली गेली उद्धटवाण्याची. जास्त नको बोलू तू उद्धाट. मग उद्धाट नाही ते, तिला काम असेल कोणतं म्हणून चालली गेली ते पटकनच. नाही तर बोलली असते त्यासोबत. घाई असेल दिले कोणती सामान पण घ्यायची. एक तर एसटी नाही भेटत, माझ्या पोरगं घरी नाही होतं म्हणून ते म्हणे मी जाऊन येतो म्हणे आई. तर म्हणलं जाते तर. तुला काय लक्ष काही याच्या त्याच्याकडेच राहते का दिवसभर? ह्या घरी त्या घरी लक्ष ठेवत राहते नसती. तुला काय कामं म्हणणार आहात का बा? हो ना, बरोबर आहे ना. तुला कामं म्हणणार आहात का बा? ह्या त्या सुनाईचं पात्र राहते नसती तर. ती सासू गेली म्हणून तू आता बोलून राहिली. ना तर तू इथं बाहेर, तुला तर बाहेर हकलते तेवाली आली म्हणजे. तू इथं नाही ठेवत इज्जत. तुला येतं देते दणके 4 लोकांसमोर. मग असं हिचं काही नाही आहे. माझी सासू मला मारत गिरत नाही, फक्त बोलते. मी तिला बोलतो. ते मला बोलली तर मी तिला बोलतो. मी काय चुपचाप बसतो, मी पण तिची उतरवतो. हो, तू आहेस ना तशी कुच्चरवाण्याची. तू का चांगली आहे का? तू इथं तशीच आहे उच्चरवाण्याची. तू इथं आपल्या सुनेला दिवस रात्र बोलत राहते काही ना काही, म्हणून गेलीच नाही हे कडतोंड करून. तसं घ्यायचं काही नाही आहे. चल मी चालली. अगाऊ नाही बोलत त्यासोबत मी आता जास्त. हो जा, अगाऊ नाही बोलत. त्याच्या सुनील ती बोलत राहते होई काही ना काही. त्याच्या घरचं काही असेल, तुला का करायचं आहे? ती पण तर सासू तशीच आहे. ती बुडी तुला किती बोलते. हो वा, तू तशीच आहे. जा तू पण जा, चालली ती घरी. तुम्हाला काय वासरात तोंडाच्या? हो चाल मी चालली. त्या तोंडाले कोण लागेल? मला माहित आहे ना तिच्या घरी झगडा झाला म्हणून. काल मी जाताच ऐकलं सगळं काही. हे काढलं पोते हो मयार तोंडाची. दोघाही सुनासोबत तिच्यासोबत भांडण झालं, पण नाक नाही ना सांगायचं म्हणून पळाली उठून इकडे तोंड करून. आणि माझ्या घर सगळं धुवायला येते.